नमस्कार. जर तुमच्या वडिलांच्या भावाने म्हणजे तुमच्या काकांनी तुमची जमीन बेकायदेशीरपणे हडपली असेल तर ती परत मिळवण्यासाठी भांडण तंटा करू नका. भांडण केलं तर केवळ वेळ आणि पैसा वाया जाईल, जमीन मिळणार नाही. जमीन परत मिळवायची असेल तर फक्त कायदेशीर मार्गाने जायला हवं. मी तुम्हाला सगळे सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप सांगते. सर्वात आधी हे लक्षात ठेवा, जमीन ही मालमत्ता आहे आणि कायदा वारसांना त्यांचा हक्क देतो. तुमचे वडील गेल्यानंतर त्यांचा हिस्सा तुम्हाला मिळतो, पण काकाने जर फसवणूक करून नाव बदललं असेल किंवा ताबा घेतला असेल तरीही तुमचा हक्क संपत नाही. फक्त त्यासाठी योग्य स्टेप्स घ्यायला हव्यात. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे सर्व कागदपत्रे गोळा करा. जमिनीचा जुना आणि नवीन सातबारा उतारा, उतारा, फेरफार नोंद, खरेदी खत किंवा वारस नोंद, वडिलांचा मृत्यू दाखला, तुमचा जन्म दाखला आणि आधार कार्ड. या कागदपत्रांमधूनच समजतं की जमीन मुळात कुणाची होती आणि नाव कसं बदललं. जुना कागद खूप महत्त्वाचा असतो कारण त्यावरून फसवणूक दिसून येते. दुसरी स्टेप म्हणजे तहसील कार्यालयात जाणं. तलाठी, मंडळ अधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडे जा आणि सांगायचं की माझी जमीन चुकीच्या पद्धतीने काकांच्या नावावर झाली आहे, त्यांची नोंद दुरुस्त करा. ते चौकशी करतील, कागदपत्र तपासतील आणि नोंद दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेवा, तहसील ऑफिस फक्त नोंद दुरुस्त करते, जमीन प्रत्यक्ष ताबा देणार नाही. काका जर जमीन सोडायला तयारच नसतील तर पुढची स्टेप घ्यायला लागते. मुख्य काम कोर्टात होते. जर काका जमीन देत नसतील तर सिव्हिल कोर्टात केस करावी लागते. कोर्टात तुम्ही 3 मुख्य गोष्टी मागता. 1. जमीन तुमची आहे असं जाहीर करा. 2. जमीन वाटून द्या. 3. ताबा मला परत द्या. कोर्ट तुमचे कागदपत्र, नाते आणि पुरावे पाहून निर्णय घेते. कोर्ट तुम्हाला हकदार ठरवल्यावर जमीन परत मिळते. केस टाकताना एक अतिशय महत्त्वाची गोष्ट करायची असते, ती म्हणजे स्टे ऑर्डर मागणे. स्टे ऑर्डर मिळाला की काका त्या जमिनीवर काहीही करू शकत नाही किंवा विकू शकत नाही, दुसऱ्याला देऊ शकणार नाही, बांधकाम करू शकणार नाहीत. हे खूप आवश्यक आहे, नाहीतर केस चालू असताना जमीन दुसऱ्या कुणाकडे गेली तर अडचण होते. आता एक धोक्याची गोष्ट सांगते. जर काका 12 वर्षांपेक्षा जास्त काळ ती जमीन आपल्या नावाने आणि ताब्यात ठेवून असतील आणि तुम्ही या काळात काहीच कारवाई केली नाही तर ते ॲडव्हर्स पोजेशन असा दावा करू शकतात. म्हणजे मी इतके वर्ष वापरली म्हणून आता ती माझीच आहे असं म्हणू शकतात. त्यामुळे उशीर करू नका. जितकं लवकर सुरू कराल तितकं चांगलंच आहे. प्रक्रियेला किती वेळ लागतो? तहसील कार्यालयात 2 ते 6 महिने लागू शकतात. कोर्ट केसला साधारणपणे 2 ते 5 वर्षे लागतात. कधी कमी तर कधी जास्त वेळ लागतो. ती केस किती क्लिष्ट आहे त्यावर अवलंबून असतं. खर्च किती येतो? वकील फी 20,000 ते 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. कोर्ट फी देखील जमिनीच्या किमतीनुसार येते. त्यामुळे चांगल्या अनुभवी वकील निवडा जो जमीन आणि सिव्हिल केसेसमध्ये तरबेज असेल. आता खालील काही प्रॅक्टिकल टिप्स बघा. आधी शांतपणे काकांशी बोलून पहा. कदाचित सेटलमेंट होईल. सर्व पुरावे व्यवस्थित जमा ठेवा. हे कागदपत्रे, फोटो, कोण कधी जमीन कसत होता याचे पुरावे. स्वतः भांडण करू नका, त्यामुळे केस कमकुवत होते. रेकॉर्डिंग करून ठेवा, पण सुरक्षित. मित्रांनो, जमीन ही तुमची आहे. कायदा तुमच्या बाजूने आहे. फक्त योग्य पद्धतीने आणि वेळेवर पावलं उचलायला हवीत. जर तुम्ही हे सर्व स्टेप्स नीट फॉलो केलात आणि चांगला वकील घेतला तर जमीन परत मिळण्याची चांगली शक्यता आहे. तुमच्याकडे सध्या कागदपत्रे आहेत का? जमीन कुणाची होती? किती वर्ष झाली? काकांनी जमीन कशी ताब्यात घेतली याची माहिती सांगा, तर मी तुम्हाला अजून जास्त स्पष्ट मार्गदर्शन करू शकते.